आज आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे की आज केंद्र सरकारने आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आमच्या सरकारने सत्यनारायणजी नुवालजी यांना सन्मानित केला आहे पद्मश्री देऊन। सत्यनारायण नुवालजींनी संरक्षण जे आपलं विभाग आहे यामध्ये भारत हा आत्मनिर्भर व्हावा याकरता जे अत्यंत महत्त्वाचे आधुनिक शस्त्रसाठा त्यांनी तयार केला आणि एक मजबूती देशाला देण्याचा प्रयत्न केला। आपल्या भारत मातेला सुरक्षित करण्याकरता एक मोठं योगदान सत्यनारायण नुवालजींनी दिलेलं आहे। मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता त्यांच्याकडे आलो आहे, त्यांचे आभारी मानण्याकरता आलो आहे की त्यांचं योगदान हे अत्यंत मोठं आहे आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांच्या सर्व परिवारांनाही शुभेच्छा देतो। डिफेन्स क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी नोवालजीचं मोठं योगदान आहे जगभरात। काय आज संपूर्ण जगामध्ये आमच्या नागपूरचं विदर्भाचं नाव हे पोहोचवण्याचं कार्य आणि संपूर्ण देशामध्ये एक्सपोर्ट करून आणि विदेशात अनेक देशामध्ये एक्सपोर्ट करून देशालाही आत्मनिर्भर करण्याचं काम केलं। आज आमच्या डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये परवा आपण बघितलं असाल की माननीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगजी येऊन गेलेत, त्यांनी संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान शस्त्र साठा बघितला आणि ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरमध्येही जे ड्रोन्स होते त्या ड्रोन्स जे हल्ले केले होते ते ड्रोन्स हल्ले परतवून लावणे आणि अचूक त्या ठिकाणी मारा करण्याचे एक त्या ठिकाणी ड्रोन्स तयार केले। ते ड्रोनसुद्धा सत्यनारायणजी नुवाल यांच्या पुढाकाराने जी त्यांची कंपनी आहे सोलर पॉवर यामध्ये तयार झाले होते आणि तेव्हासुद्धा देशाला एक मजबूती देण्याचं काम त्या ड्रोनच्या माध्यमातून झालं। खरं तर एक आपल्याकरता फार अभिमानाची गोष्ट आहे की नागपूरमध्ये ही सोलर पॉवर इंडस्ट्री आहे। सत्यनारायण नुवालजी त्यातनं शून्यातून त्यांनी इतकं मोठं उभं केलं आहे। सर हे सांगा, यासोबत आणखी एक नाव आहे बोथे गुरुजी जे आहे त्यांना सुद्धा अमरावतीचे, त्यांना सुद्धा पद्मश्री मिळालेला आहे। त्यांचं जे काम आहे तुकडोजी महाराजांच्या सोबत त्यांना सहवास लाभलेला आहे, ते काम पुढे नेण्यासाठी बोथे गुरुजींच्या संदर्भातही तुमच्या शुभेच्छा काय? मी बोथे गुरुजीकडे जाणार आहे, त्यांना शुभेच्छा देणार आहे जाऊन, आणि त्यांचं जे कार्य आहे ते अतुलनीय आहे। या महाराष्ट्राला या विदर्भाला तुकडोजी महाराजाचा जो ग्रामगीता आहे, जो ग्रामसार आहे, हा जनाजनापर्यंत पोहोचवून ग्रामसमृद्धी आणण्याचं काम तुकडोजी महाराजांनी केलं आणि त्याला पुढे नेण्याचं काम बोथे गुरुजींनी केलं आणि त्यामुळे बोथे गुरुजीचाही सन्मान मी घरी जाऊन करणार आहे। त्यांनाही केंद्र सरकारने पद्मश्री दिलेला आहे आणि आमच्याकरता हा अभिमानाचा विषय आहे की मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यांच्याकडे जाऊन मी हा सन्मान त्यांचा धन्यवाद आणि त्यांचे अभिनंदन करणार आहे। बोथे गुरुजीनं मोठं कार्य उभं केलं, त्यामुळंच आमचे पंतप्रधान मोदीजी आणि केंद्र सरकारने त्यांना पद्मश्रीचा अवॉर्ड दिलेला आहे। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे। संजय राऊतांनी म्हटलं की ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला त्यांनाच पद्मभूषण दिलेला आहे। किमान असे पुरस्कार दिल्यानंतर शेवटी इतकी मोठी यंत्रणा यामध्ये जन्मापासून तर संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय कुणाला इतका मोठा पुरस्कार मिळत नाही आणि इतका मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीची आलोचना करणे हे बुद्धिभ्रंश झालेल्या लोकांचं काम आहे।